या दोघांची जबाबदारी राहील सगळी नंतर. आता मी तोच प्रश्न विचारणार होतो. काय काय ऍडजस्ट करायचं चित्र तुमच्या दोघींचं संबंध असं काही नाही. कोण नंतर मॅडम सांगतो तुम्ही घरी गेला मी सांगा तुमचं. सौजिदा सुधाकर माऊस राहणार जिजाऊ नाव आहे तुमचं. फार मोठ्या व्यक्तीचं नाव आहे जिजाऊ. माहिती जिजाऊ कोण होत्या? जिजाऊचा फोटो आहे का तुमच्याकडे? तो काय बोलतो? हा. ताई किती वर्ष झाले तुम्हाला या जॉबला? 23 वर्ष. काय पदावर नोकरी करताय तुम्ही? सेविका. तुमच्याकडे 3 ते 6 वयोगटातले लाभार्थी किती आहेत? मुलं किती, मुली किती? 19 मुलं आहेत. 19 आणि 24 43 झाले. तुम्ही 42 सांगितले. चुकलं की नाही तुमचं? ओके. ताई संदर्भ सेवा म्हणजे काय? संदर्भ सेवा म्हणजे आपण ज्या मुलाला सेवा देतो त्या संदर्भ सेवा म्हणतात. त्या संदर्भ सेवेमध्ये आहार व शिक्षण. आहार व शिक्षण संदर्भ सेवेत येतो. दवाखान्यात आपण जे मुलाला पाठवतात ना त्यांचं नाव हे समजा आजारी मुलगा असला आपल्याकडे आला मग आपण त्याचं नाव लिहून घ्यायचं याच्यावर. किती दिवसापर्यंत त्याच्या आई वडिला चौकशी करायची किती दिवसापासून आजारी आहे तिने जर सांगितलं मग त्या मुलाचं नाव हे लिहून सण आपण त्याला दवाखान्यात पाठवायचं. लसीकरणामध्ये पहिली लस कोणती दिली जाते? 0 पोलिओ आणि BCG. THR म्हणजे काय ताई? THR आपण वर्षातून किती वेळेस देतो? महिन्याच्या 8 देतो. महिन्याच्या 8 दिवस THR देतो? नाही. वर्षातून THR किती दिवसांनी दिला जातो ताई? तुम्ही महिन्यातून 8 दिवस दिले तर सगळे लोक 2 महिन्यातून एकदा देतो. हा 2 महिन्यात देतो. मी तशी मुलाली मग 2 महिन्यात किती वेळा होतो? 6 वेळेस. 6 वेळेस होतो. कन्फ्युज नका होऊ. नाही 6 वेळेस होतो. बरं ताई तुमच्याकडे आज मुलं वर्गामध्ये खूप रडत होते. पाहिले ना तुम्ही? काय कारण होतं त्याचं? मुलं सकाळपासून येऊन थांबलेले साहेब त्याच्यामुळे ते लोक त्यांना थोडा त्रास व्हायला लागला तर गरबा लागला. खरंच हेच कारण आहे का रोजच रडतात? नाही रोज नाही रडत. विचारू गावातल्या लोक. उद्या येऊन बघू का? उद्या पण या. अशीच रडतील मुलं? हो. नाही रडत नाही असे रडणार नाही. तुम्ही उद्या येऊन बघा. नाही तुम्ही सुपरवायझर कोण आहे? मॅडम आणि मोरे मॅडम यांच्याविषयी मला एक विचारायचं. मला सांगत मॅडम उद्यापासून समजा इथून दुसऱ्या डिपार्टमेंटला जाल तुमचा काय अनुभव राहिला त्यांच्याविषयी? त्यांची असं की सानपबाई खूप दिवसापासून आमच्याकडे आहेत. त्या खूप चांगल्या आहेत. आम्हाला सहकार्य करतात. आमच्याकडून काही हे जरी झालं तरी बोलत नाही म्हणजे सहकार्य करतात हे आहे. पण आम्हाला त्यांच्याविषयी खूप आदर आहे की ते आमच्या चुका जरी झालं तरी आम्हाला ते समजून सांगतात समजून घेतात. अच्छा. आणि मोरे मॅडम विषयी काय माहिती? मोरे मॅडम पण त्याच्याच येत नाही म्हणजे आमचं काही चुकलं काय झालं तर ते आम्हाला सांगतात समजून. म्हणजे तुम्ही एक गोष्ट मान्य करता की चुका होतात? चुका होतात. जो काम करतो त्याच्या चुका होतात याचा अर्थ मी असं येईल की तुम्ही काम करता. इट्स ओके, हरकत नाही. पण तरी नाही एवढ्या वर्षाच्या सिनियरिटीनुसार तुमचं काम आम्हाला तेवढं कॉन्फिडन्स आहे. किती मोठी सावली सारे डोळे फिरते नकटे नाक उडीते भात केला कच्चा डाळा वरण केलं पातळ झालं पोळ्या केल्या करपून गेल्या आडाचं पाणी शेजायला गेले दप्पन पडे आठ पडे 2 तास. छान. ताई तुमच्या आपल्या अंगणवाडीत येणाऱ्या मुलांचे नाव सांग. आपल्या भैयाचं सांगा. अंगणवाडीत हरी 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 नाव असतं का असं? हरी चाबुका. आपले तुम्ही मावशी तुम्ही मध्ये नका बोलू. नाही ना बाबा तरी सांगत मुलाच्या पोराचं सांगते. बरं सांग. हरी चाबुक सवार. आणि हरी हा मुलाचं नाव नाहीये. हरीच्या मुलाचं सांगा म्हणताय का? भैया म्हणजे भैया हरी चाबुक सवार. असं सांग. अजून
अजून एक सांगा. कोणाचं सांगा, तुम्हाला त्याचं सांगा. रोहन आहे ते, रोहन बापू कुकडे. याचा अर्थ तुम्ही अंगणवाडीत व्यवस्थित काम करत नाही. तुम्हाला मुलांची नावं सांगता येत नाही का? किती वाजता येता तुम्ही? 8 वाजता येता ना? हा. 8:15 नाही 8ला येते. 8ला बरोबर येतात. तुमची ड्युटी किती वाजता आहे? 8ला येतो आता 1ला जातो. 7:30ला यायला पाहिजे. ड्युटी आहे तुमची. 7:30ला आहे का? हा 7. तुम्ही मला कॅमेरा समोर सांगता 8ला येतो. थोडं त्या हा. पुरणपोळी. पुरणपोळी होती. हा. बरं ताजा आहे का नक्की? हा ना आता केलेलं बाहेर सर पोळ्या आहेत ताज आहे ना आता केलं. मला काही उत्तर आली ना? आता एवढंच केलं. आताच केलं आता. वरण भात होतो म्हणतो, वरण पोळी होती म्हणतात. पोळ्या लिहिलं होतं त्यांनी. ठीक आहे राहू दे. चला तुम्ही दारी का? तुम्ही तुमचं केव्हा देता इंटरव्ह्यू? देऊन टाका आता हेच. किती वेळ लावणार है ना? पुढं जाईल ना. दोन घ्यायचे नाही. आता एकच घ्यायची आता नाही, आता एक पोरं खेळडा दंडा घ्यायची. आणि 2. आणि त्यांच्या 2 कॅन्सल करायचे. तुम्ही मॅडम आता देऊन जर घ्या. हे गावान पाडून गेली तर तिकडे देणार परवाला. हा चालतं, परवा दे चाल. उद्या ते 6 तारीखला आहे. हा चालतं. त्यांना तेवढं रिलॅक्स होऊ द्या. पुढच्या राऊंडला म्हणजे अशी 0.1% सुद्धा सूट नाही. नाही, आता तुम्ही लिहून घेतलं ना. नाही आम्ही वेळ देतो याचा अर्थ मॅडम आम्ही एक्सक्यूज नाही करणार असं त्याचा अर्थ आहे. नाही नाही समजलं? चूक होणार सांग, पण मला नाही इंग्लिश जमत नाही म्हणून सेना माझं इतकं आहे. एक मिनिट चला बस. इथे बसा. ताई, बसा, ताई, ताई. हरी त्या पोळा. नाव सांगा. वैशाली बाई, किती दिवसापासून राहत आहे? वैशाली गावच्या मुलगी का सून होती? सून आहे. बाहेर कोण होतं तुमचं? कुठे आले? वैशाली बाई 7 वर्षात त्या अंगणवाडीत आले होते का तुम्ही? आले होते? ताई अंगणवाडीच्या काही यांना ओळखता का? यांना ओळखता? या तुमच्याकडे आले होते? कशाला आले होते? माहिती द्यायला मुलांना हार कसा द्यायचा आणि गरोदर माताला शाळेतून गोळ्या देतात. अच्छा, त्यांचं नाव सांगता येईल का? काय नाव आहे त्यांचं? जिजाबाई मावस. म्हणजे ते आले होते तुमच्याकडे. तुम्हाला काही तक्रार नाही अंगणवाडीविषयी? नाही. बरं, तुमच्या गावच्या ग्रामपंचायत आणि अंगणवाडीचं सहकार्य असतं का? असतं? तुम्हाला एवढं कॉन्फिडन्स कसं काय माहिती आहे तुमचं? भैया, तुम्हाला एक स्नॅप घ्यावं लागतं. मावळीने फारच फरक पडतो. स्टाईल नाही, फर्स्ट इयर. कुठे आहेस तू? कोणत्या कॉलेजला? पैठण RYP कॉलेज. RYP कॉलेज, DED फर्स्ट. जयश्री या गावात राहतेस तू? हो. बरं. ताई, अंगणवाडीविषयी तुझं काय अनुभव आहे? अंगणवाडी म्हणजे आता या मॅडम आहे ना, मुलांना म्हणजे चांगलं शिकवता. मुलं आले नाही अंगणवाडीमध्ये तरी म्हणजे मॅडम त्यांना विनंती करता, घरच्यांना सांगता की येऊ द्या मुलांचं. तुमचं म्हणजे मुलांचं भविष्य तर अंगणवाडीपासूनच सुरू होतं. तर म्हणजे भविष्यात त्यांचं जर प्रोग्रेस म्हणजे पायाच त्यांचा मजबूत असला तर पुढचं भविष्य त्यांचं चांगलं होईल. त्यामुळं
अंगणवाडीत त्या दृष्टिकोनातून घ्यायचं ताई तुमच्या गावच्या अंगणवाडीचं अजून बऱ्याच सवलती बाकी आहेत. नो पण म्हणजे आता सुधारणा नवीन अंगणवाडी करणार आहे ना पुढच्या वेळेस तुम्ही जवळ ती बेस्ट अंगणवाडी असेल असं मला वाटतं. पण हा प्रॉमिस आणि गावकरी पण मदत करतात अंगणवाडी चांगलं गावकरी करण्यासाठी. मदत करता हा पुढे मॅडम गावकरी मदत करता केदार मॅडम काय गावचा रिस्पॉन्स ग्रामस्थांचा सरपंचाचा सगळ्यांचं सहकार्य आहे मला. सगळ्यांचं सहकार्य आहे मला आणि त्यांचं सहकार्य होतं म्हणून मी याच्यात शिरले नाही तर माझं इतकं धैर्य नव्हतं याच्यात आयुष्यामध्ये यायला. तरी थरथर कापत होते पण मग ते इंग्लिश येत नाही त्याच्यामुळे थरथर कापवत मॅडम हे साहेब. मराठीतही घाबरते. बरं ताई तुझी काही तक्रार बेटा? I wish you all the best and I hope so you will be a good teacher with minimum nail. Thanks, sir. I promise next time. सरपंच साहेब गावची लोकसंख्या किती आहे? 1600-1700 पर्यंत आहे. 2001 नुसार 1066 आहे. वर्णगावरी आणि कांदा जी असं समोर ना काय रे 1600-1700 पर्यंत. 1600. हा 1600. 800, 700 महिला 900. 750 मतदान आहे आमचं. आमचं 750. नाही, महिला महिला थोडे कमी आहे. सही ना. 780. वेट किती झालं वेट आपलं? काय शिकते ताई तुम्ही? फंक्शन एक्झाम दिली. योजना तर दाखव. Good. That's very good, sir. सोनल ताई, 12वीला गेली बेटा आता नाही? 12वीच्या वर्षासाठी तुला शुभेच्छा. ताई तू ह्या गावात किती वर्षापासून राहत होता? तू स्वतः अंगणवाडीत गेली होतीस? गेली होतीस? तू स्टुडंट होती ना? पण तेव्हा सगळं चांगलं होतं की आताचं चांगलं? बरं ताई, हे सगळ्या ज्या सुविधा अंगणवाडीत आपण केल्या तर याचा गावाला काय फायदा होईल? गावाचा विकास चांगला करेल म्हणजे गावाची योजना येतात त्याच्यामुळे गावाचा विकास म्हणजे जास्त हे झाल्यामुळे गावाचं नाव नाही, मुलं येतील की नाही अंगणवाडीत? येतात ना मुलं आले पाहिजे की नाही आले पाहिजे? आले पाहिजे त्यांचं समज मग पुढं मोठ्या शाळेमध्ये जायला त्यांचं प्रेशर जास्त वाटतं. तसं जास्त वाटतं. ताई तुला अंगणवाडीविषयी काही तक्रार ऐकू आली? त्या ताईंना ओळखतो? हो सर रेग्युलर येतात? रेग्युलर येतात भेटतात? वर्षातून एकदा येतात. वर्षातून एकदा नाही सर म्हणजे जेव्हा आम्ही भेटतो त्या पण आमच्या घरी येतात. गुड लक. सर्व गुड लक.